आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. केंद्र सरकारने गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी नवीन नियमांचा मसुदा जाहीर केला असून स्विगी, झोमॅटो, उबेर आणि ओला यांसारख्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांना याचा मोठा फायदा होणार आहे. या मसुद्यानुसार एखाद्या गिग वर्करने एका आर्थिक वर्षात एका ॲग्रिगेटर सोबत किमान 90 दिवस काम केल्यास त्यांना आरोग्य विमा, जीवन विमा आणि अपघात विमासारखे सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील. जर कामगार एकापेक्षा अधिक प्लॅटफॉर्मवर काम करत असेल तर एकूण कामकाजाचा कालावधी 120 दिवसांचा असणे आवश्यक असेल आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरील कामाचे दिवस स्वतंत्रपणे मोजले जातील. कामाची गणना कामगाराने पहिल्यांदा त्या प्लॅटफॉर्मवरून कमाई केलेल्या दिवसापासून केली जाईल आणि कमाईच्या रकमेवर कोणतीही मर्यादा असणार नाही. थेट किंवा सहाय्यक कंपनी, भागीदार संस्था किंवा तृतीय पक्षाद्वारे ॲग्रिगेटरशी संबंधित असलेले सर्व गिग वर्कर्स या योजनेसाठी पात्र ठरतील. सर्व गिग कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून त्यांना आयुष्मान भारत आरोग्य योजनेतही समाविष्ट केले जाणार आहे. भविष्यात गिग वर्कर्ससाठी पेन्शन योजनेची तरतूदही करण्यात येऊ शकते, ज्यामध्ये कंपनी आणि कामगार दोघांचेही योगदान असेल. 16 वर्षांवरील सर्व गिग कामगारांना आधार लिंक्ड नोंदणी करावी लागेल आणि प्रत्येक ॲग्रिगेटरला त्यांच्या कामगारांची माहिती केंद्रीय पोर्टलवर सादर करणे आवश्यक असेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पात्र गिग वर्करला युनिव्हर्सल अकाउंट नंबर देण्यात येईल, तसेच डिजिटल किंवा भौतिक ओळखपत्र दिले जाईल. गिग कामगारांची ओळख पटवणे, नवीन प्लॅटफॉर्मची नोंदणी करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी धोरणे आखण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. कामगार 60 वर्षांचे झाल्यावर किंवा मागील आर्थिक वर्षात आवश्यक 90 किंवा 120 दिवस काम पूर्ण न केल्यास सामाजिक सुरक्षा लाभ बंद होतील. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.